गुढीपाडव्याच्या सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा। तर या तिघांमुळे ना मला आज माझा प्लॅन चेंज करावा लागला। आता काय ते तुम्हाला पुढे समजेलच। तोपर्यंत सगळ्यात पहिल्यांदा इथे मी अगोदर डाळीचा कुकर लावून घेतला। पुरणपोळी करायची होती आणि म्हटलं चला आता घाटी आज घरीच ट्राय करूयात, कशी बनतीये ते बघूयात। कारण एवढे सारे व्हिडिओ बघितले होते ना हे घाटी घरी बनवायचे, पण माझा प्लॅन जरा फसलाच। काय झालं ते समजलंच नाही। करायला गेले एक होऊन बसलं दुसरं, सी दोरा पूर्णच असा काही बाहेर निघाला होता आणि घाटीची अशी काय अवस्था झाली होती। तर माझ्याकडून काय झालं काय माहित, मग काय घाटी बाहेरूनच आणावी लागली। तोपर्यंत ह्यांनी बाहेर गुढी पण उभा केली होती आणि मी पण पटकन रेडी होऊन मग पूजा वगैरे करून घेतली। तर अशी काही दिसत होती आमची गुढी। आता स्वयंपाकाच्या तयारीला पण लागायचं होतं। आता पुरणपोळी म्हटले की हे तळणं तर आलंच, कारण याशिवाय ना पुरणपोळीचं ताट असं अपूर्णच वाटतं। पण आहे ना आज मी खरं तर श्रीखंडपुरीच करणार होते। मला एवढी श्रीखंडपुरी खायची इच्छा होती ना, पण आज माझा भाऊ पण घरी आला होता प्रतीक। आता त्याला पण पुरणपोळी आवडते, त्यासोबतच या दोघांना पण आवडते, म्हणून मी माझा प्लॅन कॅन्सल केला आणि पुरणपोळी बनवली। बाय।